शेतकरी होणं पाप आहे का? हा प्रश्न ऐकायला विचित्र वाटतो, पण आजच्या परिस्थितीत काही शेतकऱ्यांना वाटू लागले की शेती करणं म्हणजे संकट ओढावून घेणं आहे का? चला याचं उत्तर शोधूया. शेतकऱ्याची परिस्थिती. आज भारताचा शेतकरी जगाचा पोशिंदा आहे, पण स्वतः उपाशी राहतोय. मेहनत तो करतोय, पीक त्याचं उगवतं, पण नफा कोण कमावतो? बिचारा शेतकरी मात्र हमीभाव, निसर्गाच्या लहरीपणा, कर्जबाजारीपणाला आणि बाजारातील दलालामध्ये अडकतो. शेतकऱ्यांना होणाऱ्या ज्या समस्या आहेत त्या म्हणजे, एक शेतकरी वर्षभर काबाड कष्ट करून पीक उगवतो, पण बाजारात गेल्यावर त्याला त्याच्या कष्टाचा मोबदला मिळत नाही. महागाई वाढते, पण शेतमालाचे दर मात्र कोसळतात. मग हा व्यवसाय का करावा? शेतीचं भवितव्य आणि उपाय. पण यातून एक मार्ग आहे, ते म्हणजे जर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला, मार्केटिंगवर लक्ष दिलं तर, तसेच थेट ग्राहकापर्यंत संपर्क साधल्यास शेतकरी सक्षम होऊ शकतो. सरकारच्या योजनेचा लाभ घेणं, सहकार चळवळीत सामील होणं आणि नव्या पद्धतीने शेती करणे हेच भविष्यात शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण आहे. तर मग शेती करणं पाप आहे का? नाही, हे तर आमचं भविष्य आहे, आपली संस्कृती आहे. गरज आहे फक्त शेतकऱ्याला बळ देण्याची, त्याच्या मेहनतीचा योग्य मोबदला देण्याची. चला आपण शेतकऱ्यासाठी आवाज उठवूया आणि त्यांच्या पाठीशी उभं राहूया. व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट बॉक्सला कमेंट करून कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि इतर शेतकरी बांधवांना सुद्धा शेअर करा. STR ॲग्रिकोच यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी बेल आयकॉनला प्रेस करून ऑलवर क्लिक करून घ्या, जेणेकरून अशीच नवनवीन माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देत असतो. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान.